डिजिटल भानगड. एक पुतण्या, दिल्लीचा लाल कंदील आणि मध्यरात्री देवेंद्र फडणवीसांनी फिरवलेला तो एक गेम चेंजर फोन. राष्ट्रवादीच्या गोटात नक्की काय शिस्त आहे? छगन भुजबळांसारखा महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर तोफ ऐनवेळी बॅकफुटवर का गेली? भुजबळांची ती एक अट जी दिल्लेश्वरांनी थेट नाकारली आणि ज्या देवगिरी बंगल्यावर छगन भुजबळांच्या नावाची जोरदार हवा होती, त्या ठिकाणाहून ऐनवेळी विदर्भाच्या राजेंद्र जैन यांच्या नावाचा धक्कादायक पत्ता कसा बाहेर पडला? ही केवळ एका जागेची उमेदवारी नाही, तर अजित पवारांच्या पक्षात पडद्यामागे घडलेलं सर्वात मोठं राजकीय सत्तानाट्य आहे. भुजबळ खरोखरच नाराज आहेत की हा आगामी मोठ्या वादळापूर्वीचा सन्नाटा? राजकारणातील सर्वात खळबळजनक इनसाइड स्टोरी तुम्ही आज डिजिटल भानगडवर पाहणार आहात, त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता समीकरणांचे नवे डावपेच खेळले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी सुरू असलेल्या प्रचंड रस्सीखेच आणि पडद्यामागील घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळालाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळं किंवा रिक्त झालेल्या जागेमुळं निर्माण झालेल्या या राजकीय पोकळीत कोणाची वर्णी लागणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. सुरुवातीला या जागेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचं नाव सर्वात आघाडीवर होतं. मात्र ऐनवेळी सर्व राजकीय गणितं बदलली आणि राजकीय वर्तुळाला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसनं पूर्व विदर्भातील प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक राजेंद्र जैन यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केला. देवगिरी या सरकारी निवासस्थानी पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या हाय प्रोफाईल कोर कमिटीच्या बैठकीत अनेक नावांवर खल झाला, ज्यामध्ये मराठवाड्यातून अमरसिंह पंडित यांसारखे मातब्बर नेतेही शर्यतीत होते. परंतु दिल्लीचा सुप्त आदेश, भुजबळांची अनपेक्षित अट आणि भाजपच्या हायकमांडची रणनीती या त्रिसूत्रीमुळं राजेंद्र जैन यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. या संपूर्ण घडामोडीनंतर पक्षात मोठी नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वारासारखी पसरली असली तरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत छगन भुजबळ अजिबात नाराज नसून ते पक्षाच्या निर्णयासोबत ठामपणे उभे असल्याचा दावा करत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. या संपूर्ण सत्तानाट्याचा गाभा छगन भुजबळ यांनी पक्षासमोर आणि महायुतीसमोर ठेवलेल्या एका विशिष्ट अटीमध्ये दडलेला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वासू माहितीनुसार छगन भुजबळ स्वतः दिल्लीच्या राजकारणात जाण्यास फारसे उत्सुक नव्हते, परंतु जर त्यांना राज्यसभेवर पाठवायचे असेल तर त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात सामावून घेण्यात यावं अशी थेट अट त्यांनी पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांसमोर ठेवली होती. भुजबळ यांच्या या मागणीमुळे महायुतीमधील अंतर्गत संतुलन बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. हा प्रस्ताव जेव्हा भाजपच्या दिल्ली हायकमांडकडे पाठवण्यात आला तेव्हा दिल्लीश्वरांनी या अटीला स्पष्टपणे लाल कंदील दाखवलं. शनिवारी रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधून सध्याच्या राजकीय परिस्थितीत समीर भुजबळ यांना मंत्रिपद देणे शक्य नसल्याचा स्पष्ट संदेश दिल्लीच्या वतीनं पोहोचवला. पुतण्याला मंत्रिपद मिळणार नसल्याचं स्पष्ट होताच छगन भुजबळ यांनी स्वतः दिल्लीला जाण्यास म्हणजेच राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्यास थेट नापसंती दर्शवली. भुजबळांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या कोर कमिटीला तातडीनं पर्यायी नावाचा विचार करणं भाग पडलं आणि त्यानंतरच राजेंद्र जैन यांच्या नावावर अंतिम मोहर उमटवण्यात आली. या नाट्यमय घडामोडीनंतर लागलीच दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता विधान भवनात जाऊन जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. राजेंद्र जैन यांची ही निवड केवळ एका जागेची भरती नसून त्यामागं राष्ट्रवादी काँग्रेसची विदर्भातील राजकीय गणितं आणि प्रफुल्ल पटेल यांचं अंतर्गत असलेले वजन स्पष्टपणे दिसून येते. राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील विशेषतः भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अत्यंत अनुभवी, संयमी आणि वजनदार राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांची राजकीय कारकीर्द ही माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या सावलीत आणि मार्गदर्शनाखाली घडली आहे. एकेकाळी प्रफुल्ल पटेल यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या जैन यांनी आपल्या अफाट जनसंपर्कामुळे आणि संघटन कौशल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या याच निष्ठेची आणि पक्षकार्याची दखल घेत पक्षानं त्यांना यापूर्वी भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवले होते. जरी 2016च्या विधान परिषद निवडणुकीत त्यांना भाजपच्या परिणय फुके
यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, तरीही त्यांनी पक्षावरील आपली निष्ठा आणि विदर्भातील आपलं काम कधीही कमी होऊ दिलं नाही. गेल्या 19 वर्षापासून ते मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात देखील सक्रिय आहेत. उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राजेंद्र जैन यांनी अत्यंत नम्र आणि परिपक्व राजकीय प्रतिक्रिया देत पक्षातील अंतर्गत वादाच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. जैन म्हणाले की मी गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रात आणि पक्षात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत आलोय. अजितदादा पवार यांनी विदर्भाचा विकास करण्याचं आणि पक्ष मजबूत करण्याचं जे स्वप्न पाहिलंय ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असेल. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आणि पक्षानं जो विश्वास दाखवलाय त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या प्रश्नावर अत्यंत चातुर्यानं उत्तर देत जैन म्हणाले की छगन भुजबळ हे आमच्या पक्षातील अत्यंत वरिष्ठ नेते असून ते माझ्या वडिलांसारखे. आमच्या पक्षात कोणत्याही प्रकारची नाराजी किंवा गटबाजी नाही. त्यांचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिलाय आणि यापुढे देखील राहील. गेल्या 15 वर्षात त्यांनी मला अनेकदा मोलाचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद दिले आहेत. आम्ही सर्वजण एकसंध आहोत आणि कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता केवळ पक्षाशी एकनिष्ठ राहून इमानदारीने काम केल्याचेच हे फळ मला मिळाले आहे. एकंदरीत काय तर या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत सत्ता संघर्ष, महायुतीमधील जागा वाटप आणि नेत्यांच्या महत्वाकांक्षा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत. छगन भुजबळ यांच्यासारख्या ओबीसी नेत्याला डावलून विदर्भातील जैन यांना संधी देण्यामागे महायुती आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार करून प्रादेशिक आणि जातीय संतुलन साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. भुजबळांची नाराजी वरकरणी फेटाळली जात असली तरी आगामी काळात या नाराजीचे पडसाद उमटणार की अजित पवारांचा पक्ष या सर्वांना सोबत घेऊन महायुतीची नौका पार लावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र सध्याच्या घडीला राजेंद्र जैन यांची उमेदवारी हा निष्ठावंत कार्यकर्त्याचा विजय आणि दिल्लीच्या चाणक्य नीतीचा परिणाम मानला जातोय. थोडक्यात सांगायचं झालं तर ही राज्यसभा उमेदवारीची केवळ एक जागेची भरती नाही तर महायुती आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी अंतर्गत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय साटमारीचे थेट निदर्शन आहे. छगन भुजबळांसारख्या बड्या नेत्याला डावलून राजेंद्र जैन यांच्या गळ्यात पडलेली माळ ही प्रफुल्ल पटेलांचं वाढतं वजन आणि दिल्ली हायकमांडचा प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न स्पष्ट करते. सुनील तटकरे यांनी भुजबळांच्या नाराजीचे वृत्त कितीही फेटाळले तरी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी समाजातील एका मोठ्या चेहऱ्याला डावलल्याचं काय पडसाद उमटतात हे येणारा काळच ठरवेल. वरकरणी ऑल इज वेलचा आव आणला जात असला तरी महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि भुजबळांची ही शांतता आगामी काळात मोठ्या राजकीय वादळाची नांदी ठरू शकते. राजेंद्र जैन यांच्या निष्ठेला फळ मिळाले असले तरी या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात लागलेली ठिणगी नेमका कोणता वणवा पेटवणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. सत्ता, निष्ठा आणि महत्वाकांक्षा यांच्या या त्रिवेणी संगमात सुनेत्रा पवार आपल्या पक्षाची नौका कशी पार लावतात हे पाहणं मात्र कमालीचं ठरणार आहे. बाकी मंडळी, या निर्णयाकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघतात ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या डिजिटल भानगड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल भानगड.